मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. नेक्स्ट सेल ऑर्गन आहे रायबोझोम. द रायबोझोम वॉज डिस्कवर बाय रॉबिन्सन अँड ब्राउन इन द रूट्स ऑफ विसिया फाबा. विसिया फाबा नावाच्या प्लांटच्या रूट्समध्ये रॉबिन्सन अँड ब्राउन नावाच्या सायंटिस्टनं रायबोझोमला डिस्कवर केला. तर द टर्म रायबोझोम वॉज कॉइन बाय पॅलाडे. पॅलाडे नावाच्या सायंटिस्टनं रायबोझोमची डेफिनेशन कॉइन केली. रायबोझोम हे कुठं प्रेझेंट असतात, तर रायबोझोम हे आपण प्रोकॅरियोटिक सेल, बॅक्टेरियल सेलमध्ये पण पाहिले. लक्षात, जिथं आपण 70 इयर्स टाइप्स ऑफ रायबोझोम पाहिला. युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा आपण रायबोझोम पाहिले, जे आपण 80 इयर्स टाइप्स ऑफ रायबोझोम पाहिले. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70 इयर्स टाइप्स ऑफ रायबोझोम हे फ्री इन सायटोप्लाझम होते. तर युकॅरियोटिक सेलमध्ये 80 इयर्स टाइप्स ऑफ रायबोझोम प्रेझेंट ऑन एंडोप्लाझमिक रेटिक्युलम होतं. आता 70 इयर्स 80 इयर्स म्हणजे काय? एस स्टँड म्हणजे एस म्हणजे काय? एस मीन्स सेडिमेंटेशन रेट. आणि म्हणजे त्या रायबोझोमचा स्प्लिटिंगचा किंवा सेडिमेंटेशनचा रेट काय असतो त्याच्यासाठी आपण एस वापरतो. एस स्टँड फॉर सेडवर्क युनिट. सेडवर्क नावाच्या सायंटिस्टनं हे सेडिमेंटेशन कसं होतं ते सांगितलं, म्हणून त्याच्या सन्मानार्थ सुद्धा आपण एस लावतो. लक्षात, एक तर सेडिमेंटेशन रेट किंवा एस स्टँड फॉर सेडवर्क युनिट. आता जेव्हा एक रायबोझोमचा मॉलिक्यूल हा जेव्हा कंप्लीट असतो, हा ना, एक कंप्लीट डिझॉल्व एक रायबोझोमचा जेव्हा मॉलिक्यूल असतो तेव्हा तो 70 इयर्स असतो इन अ प्रोकॅरियोटिक सेल. जेव्हा एक रायबोझोमचा कंप्लीट सेटल मॉलिक्यूल असतो युकॅरियोटिकमध्ये त्याला आपण 80 इयर्स म्हणतो. पण सेलमध्ये जेव्हा मॅग्नेशियम आयनची कॉन्सन्ट्रेशन जेव्हा लो होतं तेव्हा हे दोन मॉलिक्यूल दोन भागात स्प्लिट होतात. लक्षात, म्हणजे काय होतं की सेलमधलं मॅग्नेशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन लो झालं की रायबोझोमचे मॉलिक्यूल दोन भागात स्प्लिट होतात. 70 एसचं जर का स्प्लिटिंग पाहिलं तर हे म्हणजे 50चा एक मॉलिक्यूल आणि एक 30चा मॉलिक्यूल. म्हणजे मॅग्नेशियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन सेलमधलं कमी झालं की हा रायबोझोम दोन पार्टमध्ये डिवाइड झाला, एक स्मॉलर सब युनिट आणि एक लार्जर सब युनिट. लार्जर सब युनिट 70 एस या रायबोझोम मध्ये 50 मध्ये डिवाइड होतो, 50 एस, आणि दुसरा 30 एस. याचा अर्थ असा नाही की बा हे दोन मॉलिक्यूल मिळून 80 एस येतात. जेव्हा हे दोन मॉलिक्यूल, एक 30चा मॉलिक्यूल आणि एक 50चा मॉलिक्यूल एकत्र येऊन सेटल होतात, एक कंप्लीट रायबोझोमचा मॉलिक्यूल बनतात, तेव्हा ते 70 एसचा बनतो. आणि जेव्हा 80 एसचा मॉलिक्यूल मॅग्नेशियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशन स्प्लिट झाला, डिसोसिएट झाला, तर लार्जर मॉलिक्यूल जो बनतो तो 60 एस आणि स्मॉलर मॉलिक्यूल जो बनतो तो 40 एस. याचा अर्थ 60 आणि 40 100 न करता तू जेव्हा सेटल होतो किंवा कंप्लीट बनतो तेव्हा तो 80चा बनतो. पर जेव्हा त्याचं स्प्लिटिंग होते जनरली 60 एस आणि 40 एस मध्ये होतं. रायबोझोमचं आता आपण फंक्शन पाहू. रायबोझोमचं मेन फंक्शन आहे टू कॅरी आउट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. लक्षात, प्रोटीन सिंथेसिस करणे हे सर्वात महत्त्वाचं काम आहे रायबोझोमचं. प्रोटीन सिंथेसिस करणे हे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर अटॅच होतात आणि प्रोटीन सिंथेसिस घडवतात. त्यानंतर रायबोझोमचं जे प्रोडक्शन आहे हे न्यूक्लियसमध्ये जो न्यूक्लिओलस होता तो याचं प्रोडक्शन करतो. म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रोडक्शन झालेला, न्यूक्लिओलसमध्ये प्रोडक्शन झालेला रायबोझोम हा न्यूक्लिअर एनोलप पाशी असणारा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर अटॅच होतो. तिथून हा डायव्हर्ट होतो किंवा मायग्रेट होतो तर प्रोटीन सिंथेसिस जिथे ऍक्टिव्हिटी घडणार आहे त्या पर्टिक्युलर प्लेसवर. आलं लक्षात. ट्रान्सफर ऑफ रायबोझोम फ्रॉम न्यूक्लिओलस टू द प्लेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विच कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ, म्हणजे ते जे कॅरी करतात ते कोण करतात तर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम करतात. आता ब्रीफ मध्ये पाहू. रायबोझोम वॉज डिस्कवर बाय रॉबिन्सन अँड ब्राउन. पॅलाडे नावाच्या सायंटिस्टने रायबोझोम टर्म कॉइन केली. हे मॅग्नेशियम आयनच्या कॉन्सन्ट्रेशन जेव्हा लो होतं तेव्हा हे स्प्लिट होतात, जेव्हा कॉन्सन्ट्रेशन वाढतं तेव्हा पुन्हा रियुनाइट होतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70 टाइप्स ऑफ रायबोझोम असतो, फ्री इन सायटोप्लाझम असतो. युकॅरियोटिकमध्ये 80 टाइप्स ऑफ रायबोझोम असतो आणि ते अटॅच विथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतात. याचं मेन फंक्शन आहे टू कॅरी आउट द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. नेक्स्ट सेल ऑर्गेनेल लायसोसोम.
द लायसोसोम वॉज डिस्कवर बाय सायंटिस्ट डव. डव नावाच्या सायंटिस्टनं लायसोसोमला डिस्कवर केलं. लायसोसोम आर मेनली प्रेझेंट इन युकॅरियोटिक सेल. ते फक्त युकॅरियोटिक मध्ये सेलमध्ये प्रेझेंट असतं. दे आर ऑब्सेंट इन प्रोकॅरियोटिक सेल अँड मेरिस्टेमॅटिक सेल. लायसोसोमचं मेन फंक्शन आहे हे टू कॅरी आउट दी प्रोसेस ऑफ इंट्रासेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन सेलमध्ये जे काही सेलच्या आतमधलं जे डायजेशन करायचं काम आहे ते कोणाचं आहे तर या लायसोसोमचं आहे. नेक्स्ट देअर आर 4 टाइप्स ऑफ लायसोसोम आपण जनरली पकडतो. 4 प्रकारचे लायसोसोम पकडतो. पहिला म्हणलं प्रायमरी लायसोसोम, सेकंडरी लायसोसोम, टर्शरी लायसोसोम अँड फॅगोसोम ऑर ॲटोलायसोसोम. आता प्रायमरी लायसोसोम म्हणजे कसे ओळखल्या जातात किंवा याचं क्लासिफिकेशन कशा प्रकारे केलं. ज्या लायसोसोममध्ये इनॲक्टिव्ह हायड्रोलायटिक एन्झाईम प्रेझेंट आहेत, जे म्हणजे हायड्रोलायटिक एन्झाईम है ना, जे हायड्रोलायटिक एन्झाईम जे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण प्रायमरी लायसोसोम म्हणतो. असे हायड्रोलायटिक एन्झाईम जे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण सेकंडरी लायसोसोम म्हणतो. ज्या लायसोसोममध्ये अजूनही अनडायजेस्टेड मटेरियल प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो तर टर्शरी लायसोसोम म्हणतो. जर सेलमधला एखादा सेल ऑर्गॅनेल जसा मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जर का डॅमेज झालेले असतील, एखादा इंज्युअर झालेले असतील तर त्याचं डायजेशनचं जे काम असतं, या सेल ऑर्गॅनेलचं डायजेशनचं जे काम असतं ते कोण करतं तर फॅगोसोम करतो और ॲटोलायसोसोम करतं. म्हणून आपण फॅगोसोम किंवा ॲटोलायसोसोमला आपण काय म्हणतो सुसायडल बॅग, कारण की ते सेल ऑर्गॅनेलचं डायजेशन करतं. उर्वरित प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी काय करतात तर डायजेशन करतात. कसं डायजेशन करतात की एखादा फूड पार्टिकल आहे किंवा एखादा पॅथोजन आहे, एखादा बॅक्टेरिया न काय केलं की सेलमध्ये एंट्री केली है ना, तर सुरुवातीला तो समजा एक फूड पार्टिकल पकडू, त्या फूड पार्टिकलनं सेलमध्ये एंट्री केल्याबरोबर काय होतं की हे प्रायमरी लायसोसोम त्या फूड पार्टिकलला जाऊन बाउंड होतात. समजा हे फूड पार्टिकल आहे आणि तुमचं लायसोसोम आहे, हा लायसोसोम जाऊन या फूड पार्टिकलला काय होईल अटॅच होईल. अटॅच झाल्यानंतर इट कन्वर्टेड इन टू सेकंडरी लायसोसोम, म्हणजे जे इनॲक्टिव्ह हायड्रोलॅटिक एन्झाईम होते ते एन्झाईम आता ॲक्टिव्ह झाले आणि ॲक्टिव्ह झाल्यामुळं डायजेशनची प्रोसेस सुरू झाली. हा लक्षात, म्हणजे हायड्रोलॅटिक एन्झाईम ॲक्टिव्ह झाले म्हणजे हा प्रायमरी लायसोसोम कन्वर्टेड इन टू सेकंडरी लायसोसोम, आता एन्झाईम ॲक्टिव्ह झाले आणि डायजेशनचं प्रोसेस चालू झालं. आणि तिसरा जेव्हा हे डायजेशन सुरू झालं, जे अनडायजेस्टेड मटेरियल आहे तेव्हा हा लायसोसोम कन्वर्ट होतो टर्शरी लायसोसोममध्ये. म्हणून आपण प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या तीनही लायसोसोमला मिळून हेटेरोसोम सुद्धा म्हणू शकतो. याचं मेन काम आहे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी लायसोसोमचं मेन काम आहे टू डायजेस्ट द फूड पार्टिकल, टू डायजेस्ट द पॅथोजन सच ॲज बॅक्टेरिया. जे काही एखादं फॉरेन मटेरियल जर का इन्सर्ट करत असेल तर डायजेशनचं काम कोणाचं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आणि फॅगोसोम आणि ॲटोलायसोसोमचं काम आहे जर एखादा सेल ऑर्गॅनेल जर का डॅमेज होत असेल किंवा ओल्ड होत असेल किंवा डेड होत असेल तर त्याचं क्लिनिंग करायचं काम कोणाचं आहे तर या ॲटोलायसोसोमचा आहे. म्हणून याला आपण सुसायडल बॅग म्हणतो किंवा इंट्रासेल्युलर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. आता हायड्रोलॅटिक एन्झाईम म्हणजे काय. हायड्रोलॅटिक एन्झाईम म्हणजे ॲसिडिक एन्झाईम, असे एन्झाईम जे समजा एखादा फॉस्फोडिझॅस्टर बॉन्ड आहे किंवा एखादा ईस्टर बॉन्ड आहे किंवा एखादा ग्लायकोजन बॉन्ड आहे, या बॉन्डमध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड करून ते बॉन्ड डिझॉल्व्ह करतात किंवा ते बॉन्ड तोडण्याचा प्रयत्न करतात किंवा ते तोडतात, म्हणून त्याला आपण हायड्रोलॅटिक एन्झाईम म्हणतो. आता हे कोणकोणते प्रकारचे ॲसिड या लायसोसोममध्ये प्रेझेंट आहे. आता लायसोसोमचं स्ट्रक्चर जनरली लायसोसोम प्रेझेंट इन सर्क्युलर शेप, मोस्टली हा सर्क्युलर शेपमध्ये प्रेझेंट असतो. यात एक आउटर मेम्ब्रेन आहे आणि त्या आउटर मेम्ब्रेनच्या आत एक मॅट्रिक्स आहे किंवा ॲसिड आहे. आता कोणकोणते ॲसिड आहेत तर यात ॲसिड फॉस्फोटेज आहेत, ॲसिड सल्फेटेज आहेत, ॲसिड प्रोटीनेज आहेत, ॲसिड न्यूक्लिएज आहे, ॲसिड रायबोन्यूक्लिएज आहे, म्हणजे प्रोटीनचं ब्रेकडाऊन करणे असो किंवा फॅटचं ब्रेकडाऊन करणे असो किंवा न्यूक्लिक ॲसिडचं ब्रेकडाऊन करणे असो किंवा RNAचं ब्रेकडाऊन करणे असो है ना, हे सर्वचे सर्व ब्रेकडाऊन हायड्रोलॅटिक एन्झाईम वॉटर ॲड करून ते बॉन्ड ब्रेक करायचे आणि त्याचं डायजेशन करण्याचं काम कोणाचं आहे तर या लायसोसोमचं आहे. लायसोसोम बद्दल एक रिव्ह्यू घेऊ. लायसोसोम वॉज डिस्कवर बाय सायंटिस्ट डव.
It is a four type: primary lysosome, secondary lysosome, tertiary lysosome, phagosome और ॲटोलायसोसोम. पहिले तीन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे इंट्रासेल्युलर डायजेशन करतात. फूड मटेरियल, पॅथोजन किंवा एखादं बॅक्टेरियल सेल जर का आतमध्ये आली असेल तर ॲसिड रायबोन्यूक्लियस, ॲसिड प्रोटीनेज, ॲसिड सल्फोनेट, सो ऑन असे वेगवेगळे प्रकारचे ॲसिड आहे जे वेगवेगळे म्हणजे प्रोटीनेज ॲसिड काय करतील तर ते प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतील. ॲसिड न्यूक्लियसचं काय करतील तर ब्रेकडाऊन ऑफ न्यूक्लिक ॲसिड करतील. अशा प्रकारचे हे काय करतात वर्क करतात. लायसोसोमला आपण सुसायडल बॅग म्हटलं, सोबत इंट्रासेल्युलर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हटली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उर्वरित सेल ऑर्गेनेल कंप्लीट करू. तुम्हाला जर ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरचे लेक्चर्स टॉपिक्स जर का आवडत असतील तर तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.